नमस्कार सर्वांना. मी तुमचा सर्वांचा लाडका रामजी. टेक सरकार या आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी एक जे सीडॅक आहे, तुम्हाला माहीतच असेल सीडॅकचे ओव्हरऑल आपल्या इंडियामध्ये 12 सेंटर आहेत. जसे की मुंबई, पुणे असेल, चेन्नई असेल, बेंगळुरू असेल. पण आता ही जी व्हॅकन्सी आहे बेंगळुरूमध्ये असणार आहे तुमची इंटरव्ह्यू बेस व्हॅकन्सी असणार आहे. तुम्हाला तब्बल 4 ते 7 लाख रुपये तुम्हाला वार्षिक पॅकेज असणार आहे. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कोणतीही फीस नसणार आहे. पात्रता तुमची एम-एस-सी, बी-एस-सी, बी-ई, बी-टेक, इलेक्ट्रॉनिक असेल, आय-टीमध्ये असेल, कॉम्प्युटर सायन्समध्ये असेल, ए-आय असेल, मशीन लर्निंग असेल, हे सर्व विद्यार्थी ते फॉर्म भरण्यासाठी पात्र असणार आहेत. हो. आणि मेन म्हणजे महत्त्वाचं तुमच्याकडे अनुभव नसेल किंवा अनुभव असेल तरीही तुम्ही पात्र असणार आहात. ही खूप छान अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे करिअरची वेबसाईट दिलेली आहे. इथं करिअरच्या वेबसाईटला तुम्ही इथं क्लिक करू शकता. करिअरची वेबसाईट आहे. इथं तुम्हाला सीडॅकचं हे ऑफिशियल वेबसाईट दिलेलं आहे. तुम्ही तिथे जाऊन पण क्लिक करून पाहू शकता. नंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, इथं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथं स्क्रोल करायचं आहे. व्यवस्थित तुम्हाला सर्व माहिती चेक करायची आहे. तुमची पात्रता असेल, सर्व व्यवस्थित तुम्हाला चेक करून तुमचा फॉर्म भरायचा आहे. आता काय असणार आहे मित्रांनो हे जे कॉन्ट्रॅक्च्युअल जे प्रोजेक्ट इंजिनिअरचे हे व्हॅकन्सी असणार आहेत. प्रोजेक्ट इंजिनिअर कुठे असणार आहेत? सीडॅकचं जे ऑफिस आहे बेंगळुरू इथे हे असणार आहे. तुमचं इंटरव्ह्यू बेसवरती तुम्हाला हे सिलेक्टेड करण्यात येणार आहे. जानेवारी 2026 मध्ये हे ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे 17 जानेवारीमध्ये. आता तुमची सर्व पात्रता तुम्हाला व्यवस्थित चेक करायची आहे. पात्रता काय असणार आहे? तुमची सर्व व्हॅकन्सी तुमच्या एज्युकेशनल वाईज तुम्हाला व्हॅकन्सी दिलेल्या आहेत इथं. आता तुमचा इंटरव्ह्यू कधी असणार आहे? शक्यतो फेब्रुवारी 2026 मध्ये तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे. इंटरव्ह्यूचं ठिकाण दिलेलं आहे त्यांनी. पण तुम्हाला ऑनलाईन आवेदन करायचं आहे. इंटरव्ह्यूचं ठिकाण काय असणार आहे इथं? इंटरव्ह्यूचं ठिकाण दिलेलं आहे. तुम्हाला फॉर्म भरण्याच्या अगोदर व्यवस्थित रीड करायचं आहे. तुमचा इंटरव्ह्यू कधी असणार आहे? तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. 9 ते 11च्या आसपास तुम्हाला उपस्थित राहायचं आहे तिथे. तुम्ही आवेदन केल्याच्यानंतर आता इथं पोस्ट दिलेलं आहे. तुम्हाला पोस्ट व्यवस्थित अ, पाहायचे आहे. तर प्रोजेक्ट इंजिनिअर असेल, एम्बेडेड सिस्टम, फे फायरमोअर डेव्हलपमेंट असेल तुम्हाला 6 व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. लोकेशन असणार आहे इथं बेंगळुरूमध्ये असणार आहे. सेकंड नंबर तुमचं सॉफ्टवेअर इंजिनिअरसाठी असणार आहे. 12th व्हॅकन्सी असणार आहे आणि बेंगळुरूमध्ये असणार आहे. हे सर्व इंटरव्ह्यू बेसवरती सिलेक्शन असणार आहे. पण तुम्हाला ऑनलाईन इथे आवेदन ऑनलाईनच करायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला सर्व व्यवस्थित पात्रता असेल, तुमचे सर्व व्हॅकन्सी पाहायचे आहेत तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशननुसार व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. व्हॅकन्सी चेक करायचं आहे. आता इथे खाली आल्याच्यानंतर सर्व प्रोजेक्ट इंजिनिअर, मशीन लर्निंग असेल, ए-आय असेल, रोबोटिक्स असेल, आता सर्व त्यात व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. आता प्रोसेसमेंट तुम्हाला काय करायचं आहे इथं ऑनलाईन आवेदन करताना तुम्हाला ही साईट दिलेली आहे. तुम्ही ह्या साईटवर जाऊन इथं आवेदन करू शकता. ऑनलाईन क्लिक केल्याच्यानंतर इंटरव्ह्यू प्रोसेस दिलेला आहे. आता इंटरव्ह्यू प्रोसेस काय असणार आहे? तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फिल करायचं आहे. नंतर तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल. इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला सर्व तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला ते डॉक्युमेंट तिथं घेऊन जायचं आहे. 3 ते 4 कॉपीमध्ये तुम्हाला हे डॉक्युमेंट तिथे घेऊन जायचं आहे. आता तुमचं इथं क्वालिफिकेशन तुम्ही पाहू शकता. क्वालिफिकेशन दिलेलं आहे. बी-ए असेल, बी-टेक असेल, एम-सी असेल, पी-एच-डी असेल, तुमचे सर्व डॉक्युमेंट, अनुभव असेल. जर ऑलरेडी सर्व्हिसला असेल त्यांना एन-ओ-सी करायची आहे. एस-सी, एस-टी कॅटेगरीवाले स्टुडंटला कास्ट सर्टिफिकेट, अदर ओ-बी-सी स्टुडंटला नॉन क्रिमिनल लागणार आहे. हे तुम्हाला टर्म अँड कंडिशन व्यवस्थित रीड करायचं आहे. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथे सॅलरी दिलेली आहे. सॅलरी तुम्ही पाहू शकता इकडे. सॅलरी तुम्हाला आता बेंगळुरूमध्ये तुमचं हे फ्रेशरसाठी पण असणार आहे 30 वर्षापर्यंत आणि एक्सपिरियन्स पर्सन असणार आहे 45 वर्षापर्यंत. तुम्ही पाहू शकता इकडे बी-टेक, सी-एस-सीमध्ये तुमचं असेल, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमध्ये, इलेक्ट्रॉनिकमध्ये असेल. त्याच्यानंतर 60% असणार आहे. इक्विव्हॅलेंट असेल तुमचं एम-ई, एम-टेक असेल, इलेक्ट्रॉनिक किंवा इक्विव्हॅलेंट असेल. पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तुमचं, एम-सी-ए असेल, एम-एस-सी कॉम्प्युटर सायन्स असेल, एम-एस-सी आय-टी असेल तरी तुम्ही आवेदन करू शकता. प्लस तुमची पी-एच-डी असेल. मेन म्हणजे तुम्हाला इथे अनुभवची गरज नाही आहे मित्रांनो. फ्रेशर जे असतील 4 वर्ष किंवा अनुभव नसेल
आणि अनुभव जरी असेल 0 ते 4 वर्षाचा, तरी तुम्ही आवेदन करू शकता. तुमच्याकडे C++, पायथॉन हे बेसिक स्किल असणं गरजेचं आहे. Oracleवरती काम केलं असेल, डेटाबेसवरती किंवा अदर नेटवर्किंगमध्ये काम केलं असेल, तुम्ही डिझायनिंगमध्ये काम केलं असेल, तरी हे ग्राह्य धरले जाईल आणि मेन म्हणजे तुम्हाला ते त्याचं ॲडव्हांटेजेस भेटतील. आता प्रोफाईल तुम्ही व्यवस्थित रीड करायचं आहे आणि इथं सॅलरी दिलेली आहे मित्रांनो. सॅलरी तुम्हाला खूप छान सॅलरी असणार आहे. तब्बल तुम्हाला 4,00,000 ते 7,00,000 वार्षिक पॅकेज असणार आहे. ॲन्युअली पॅकेज असतं हे. खाली आल्याच्यानंतर तुम्हाला इथं आवेदनची लिंक दिलेली आहे. आवेदन वगैरे करायचं आहे. मित्रांनो, ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही आपल्या टेक सरकार चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. फीस नाही आहे मित्रांनो. लवकरात लवकर हा फॉर्म भरा. चला आज आपण इथेच थांबूया. जय हिंद.